सेनेचे माजी आमदार राजू पाटील आणि आता इथं प्रत्यक्ष योगेश यांचा फॉर्म भरण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांनी स्वामींचं दर्शन घेतलेलं आहे। ही संस्कृती आहे या डोंबिवलीची की ज्या पद्धतीने एक चांगलं कार्य करायला जात असताना ही सुरुवात केली जाते। काय सांगा? निश्चितच नेहमी चांगल्या कार्याची सुरुवात करताना किंवा मी माझे स्पेशली इलेक्शनचे फॉर्म भरताना मी नेहमी येतो। त्यामुळे आजही सगळ्या ठिकाणी शक्य होणार नाही। आम्ही एक सुरुवात करतो इकडनं फॉर्म भरायला, तर एक प्रातिनिधिक स्वरूपात स्वामींचं दर्शन घेऊन सर्व आमच्या उमेदवारांना चांगलं यश लाभो यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी इथे आलो आणि त्यांच्या आदेशानेच आम्ही इथे पुढे फॉर्म भरायला निघालो आहे। 2014ची यश, त्यानंतर 2019चं यश आणि त्यानंतरची आताची निवडणूक कोरोना काळानंतरची कशा प्रकारे पाहताय आणि कशा प्रकारचं पक्षाचं स्वरूप असेल? निश्चितच राजकारणात चढ उतार येत असतात, परंतु ही जी निवडणूक ही सर्वस्वी वेगळ्या अंगाने डोंबिवलीकर कल्याणकर पण घेतली खात्री आहे। कारण गेल्या 10 वर्षापासून इथे निवडणुका नाही आहेत। इथे लोकप्रतिनिधी स्थानिक जे असायला पाहिजे ते नव्हते। मला त्याचा अनुभव आला स्पेशली की 19 पासून 24 पर्यंत स्थानिक लोकप्रतिनिधी नसेल तर आमदार म्हणून पण गटार आणि पायवाटांची कामं आम्हाला बघायला लागायची आणि ती व्हायची नाही लोकांची। त्यामुळे कुठेतरी रोष पण असायचा, विकास खुंटलेला होता। त्यामुळे निश्चितच चांगल्या प्रकारे विकास व्हावा यासाठी जे कोणी उमेदवार निवडून येतील त्यांच्यासाठी एक चांगली संधी आहे। गेल्या 10 वर्षाची उणीव भरून निघेल। त्याचसोबत इथे ज्या सगळ्यांना आतुरता होती की 2 ठाकरे बंधूंनी एक व्हायला पाहिजे, ती कुठेतरी एक गोष्ट मराठी मनात होती ती आज पूर्ण होताना दिसते आणि आमचं खूप चांगल्या प्रकारे सीट शेअरिंग पण झालेलं आहे। त्यामुळे एका नव्या उमेदीने, एका नव्या उत्साहाने आम्ही या निवडणुकीला सामोरे जातोय। एकच दादा राजू दादा म्हटल्यानंतर काय आवाहन कराल कल्याण डोंबिवलीच्या नागरिकांना? हात जोडून आवाहन करतो की सगळ्यांना ट्राय केलं, तुम्ही विकास बघताय, एवढे रस्ते आले, एवढे काय कामं केली सांगतायत। माझं त्यांना आवाहन आहे की त्यांनी एक काम डीपीआर प्रमाणे पूर्ण झालेलं दाखवा, एक रस्ता त्यांनी डीपी प्रमाणे तयार झालेला दाखवा। नुसती कामं आणली म्हणून विकास झाला किंवा तुम्ही ती पूर्ण झाला असं नाही, ती कामं आणून कुठल्या पद्धतीने केलेली आहेत। एक साधा स्टेशन परिसर आपल्याला खाली करता येत नव्हतं, ज्याला फक्त इच्छाशक्ती पाहिजे। अशा गोष्टी झालेल्या दिसत नाही तिथे। डोंबिवलीकरांना ट्रॅफिकच्या गोंधळात ढकलून टाकले, आपण गरबा आणि दांड्यात व्यस्त आहोत। त्यामुळे मला वाटतं की लोकांनी आता एक चांगली संधी आहे की त्यांचा आक्रोश मतपेटीतनं दाखवायचा। आमचे 2009-10 साली जे नगरसेवक होते, 26-27 नगरसेवक आमचे निवडून आले, त्यांची कामांचं त्यांनी या आत्ताची जी होऊन गेली त्यानंतर त्यांच्याशी पण त्यांनी तुलना करून बघावी, त्याच्यातला उजवा ठरवा आणि आम्हाला मतदान करावं। नक्की चुरशीची ही निवडणूक ठरणार आहे आणि या चुरशीच्या निवडणुकीत मनसे कशा प्रकारे यश संपादन करतात हे येत्या काळात पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट दीपक मोरेसह मी किशोर पगारे, जय महाराष्ट्र न्यूज, डोंबिवली।